नमस्कार. नाही आपण बोललेलं काय बोलले. नमस्कार. अनम्यूट करना. आवाज कान में बाजे आवाज बढ़ा. ताई तुझा ऑडिओ सुरू आहे. ऐसी अच्छा आता और देख सेट ना आया नहीं. हाँ आया फोटो कहाँ है. वीडियो करो का. ते आता ऑडिओ चालू आहे. आता ऐकू जाते ना. ते झालंय हा चालू. नदी काय ते ताई हा येतोय ना आवाज ताई. हॅलो हॅलो हॅलो. तर ताई तुमचा आवाज येतोय का मला. हॅलो. म्यूट करू सगळ्यांना आणि सुरू करायचंय. हा तुमचा आवाज कमी येतोय ताई आज. डिव्हाइसचा आवाज एकदा चेक करा. बोलणार होता ह्यो चालू री होता बोलता आवाज बोलणार चालूच. ताई अनम्यूट करा. अनम्यूट करा. सरांचंही अनम्यूट करायला लागेल. केलं मी अनम्यूट. हा सरांचं अनम्यूट करायला सर अनम्यूट करावं लागेल. जातोय व्हिडिओ पण आहे ना त्याच्यावरती डायरेक्ट क्लिक केलं तरी होत असेल. व्हिडिओ स्टॉप झाला. तर ऋषी आहे का तिथे. ऋषीला अनम्यूट करायला सांगा ना. कीर्तीला सांग. हा अनम्यूट आहे पप्पा. नाही सरांचं मी आता अनम्यूट केलं होतं ना सगळ्यांचं. नाही सरांचं पण अनम्यूट आहे पाहिलं मी आता. नाही भाभी एकदा चेक करू ना. माझा आवाज येतोय का. अगं हो ना कमी येतोय आवाज ताई. खूप कमी येतोय आवाज. अनम्यूट आहे. हा अभि अभि हा अरे हॅलो झालं का. हा हा सर झालं. फ्रेंड आहे. ताई तयार आहे. मी तयार आहे. फक्त आवाज बघ माझा. मला वाटतं हेडफोन नाही का. हेडफोन घाल. बघ नाही. हॅलो हा येतोय आता. अजूनही बारीकच आहे थोडा. किती इथून वाढवलं. एकच मिनिट शीतल प्लीज. हा
चव्हाण आले तो वाटतं याच्यावर. हो आलेच. हा आले. ऑडिओ सेटिंग खाली येतो. व्हॉल्यूम इथून वाढवून इनपुट पण वाढवून. एक मिनिट. हॅलो. हा ताई. येतोय का आता? ताई बेटर आहे त्यापेक्षा. आहे ना? येतोय आवाज? मॅक्स व्हॉल्यूम केलाय का तुम्ही? हो. एकच मिनिट, जरा नवीन सेटिंग आहे ना बेटा, एकच मिनिट फक्त. ओके, नो प्रॉब्लेम. हॅलो. हा ताई. येतोय का ग? थोडासाच बेटर आहे, पण अजूनही कमीच आहे. नेहमीसारखं नाही येत आहे. नाही येत. अरे आज लॅपटॉप लावलाय. लॅपटॉपच्या सेटिंग मध्ये चेक करते. एक मिनिट. जाऊ दे, जसं असेल तसं करूया ना सुरू. मग मी पाहते. हो करा, सुरू करा. हरकत नाही. वेळ नको जायला. हेडफोन पण नको. थोडं मोठ्याने बोला. हो सर, बोलते मोठ्याने. ओरडावं लागेल. हा करा सुरू. हा, आज जॉईन झालेल्या सगळ्या साधकांचं आणि नवीन लोकांचं सगळ्यांचं स्वागत आहे महायोगधामच्या ऑनलाईन सेशन मध्ये. सुरुवातीला मी महायोगधामचा परिचय आणि सरांचा परिचय करून देते. महायोगधामचा साधक परिवार खूप भाग्यवान आहे. आज जगामध्ये कदाचित कुठेही नसेल अशा जागृत सिद्ध परंपरेचा वारसा आणि सिद्ध सामर्थ्यशाली सद्गुरू आम्हाला लाभलेले आहेत. आज आपल्याला अनेक आध्यात्मिक नावाजलेली पीठ तुमच्या ह्याच्यावर बघा मध्ये जगाला त्याची गरजही आहे. पण या सगळ्या बहिरंगापेक्षा महायोगधामची परंपरा कुंडलिनी शक्ती जागृती नंतरची मोक्षाची मुक्तीची वाट दाखवणारी साधना हा अंतरंगी मार्ग इथे आहे. ऐकू आले. जन्मानंतर कधीतरी एकदा येणारा भाग्ययोग इथे आहे. अनुभव मार्ग आहे. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविदत होरावले येण्याची पंथे, असा हा मार्ग आहे. प्रमुख 4 तत्वांवरती योगधामचे कार्य चालते. ती अशी आहेत: क्रियायोग, ऍडव्हान्स न्यूट्रिशन. क्रियायोग म्हणजे योगासन आणि प्राणायामांची विशिष्ट अशी संशोधित पद्धती जी सरांनी डेव्हलप केलेली ती आहे. नंबर 2 ऍडव्हान्स न्यूट्रिशन, त्याला आपण चर्वणतर्पण असंही म्हणतो. नंबर 3 आहे काउन्सिलिंग अर्थात समुपदेशन. आणि नंबर 4 आहे मेडिटेशन, जी अंतरंगी साधना कुंडलिनी शक्ती जागृती नंतरची जी साधना आहे ती ह्या परंपरेमध्ये आहे. इथे सगळा सुशिक्षित पूजा अर्चा, हार घालणे, अभिषेक, अंधश्रद्धा नाही, असा हा जागृत दैवी सिद्ध मार्ग महायोगधामच्या विषयी. शीतल, आवाज येतोय का माझा व्यवस्थित? येत नाही जरा. कमीच येतोय ताई, खूप कमी. सर मोठ्याने बोलू? थोडं मोठ्याने बोला. बर, हे झालं थोडक्यात महायोगधाम विषयी. गुरु रामेश्वर सोमाणी सरांच्या विषयी बोलते. खर तर सर समोर किंवा इतर वेळीही सरांच्या विषयी बोलणं कठीण असतं. याचं कारण सरांचं आध्यात्मिक सामर्थ्य, सिद्धत्व आपल्यासारख्यांच्या शब्दात पकडणं कठीण असतं. त्यासाठी माऊलींचीच ओवी सांगते: मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक स्वतः ब्रह्म साक्षात्कारी सिद्ध पुरुष असणारे सर हे अलौकिकत्व, सिद्धत्व सहजपणे वागवताना ते कुठेही दिसू न देणे, जाणवू न देणे, यासाठी पराकोटीची अहंकार रहित स्थिती असावी लागते. लौकिक अर्थाने वकील, सरकारी वकील, ग्राहक मंचाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी विविध पद भूषवलेली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह आणि जिल्हा संघचालक होते. संगीताची उत्तम जाण, उत्तम संगीतकार, उत्तम गीतकार आहेत. अनेक गीतं त्यांनी रचलेली आहेत. होमिओपॅथी मधले तज्ज्ञ आहेत. बेस्ट सायकियाट्रिस्ट आहेत. जबरदस्त विनोदबुद्धी अर्थात सेन्स ऑफ ह्युमर आहे. ते बरोबर असतील तेव्हा वातावरण हसते खेळते हलके फुलके असते. म्हणूनच अध्यात्माची ही अवघड वाटही साधकांसाठी त्यांनी सोपी पायवाट केलेली आहे.
त्यांच्या घराण्याची मूळ परंपरा वारकरी आहे. विद्यार्थी परमपूजनीय बाप्पासाहेबांच्याकडे स्वतःच्या आध्यात्मिक उत्थानासाठी बाप्पासाहेबांच्याकडे अनेक वर्ष साधनारत राहिलेले आहेत. बाप्पासाहेब हे सरांचे आता या साधक परिवारासाठी स्वतःच वैयक्तिक आयुष्य त्यांनी पणाला लावले. स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण करून महायोगधाम त्यांनी आकाराला आणले. त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे एकच उदाहरण सांगते. आळंदीमधून अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथल्या साधिकेची कुंडलिनी शक्ती जागृत करून तिला शक्तिपात दीक्षेचा अनुभव त्यांनी दिला. असंच न्यूझीलंड मधल्या ऑकलंड इथे आणखी एका साधकाची त्यांनी कुंडलिनी शक्ती परभणीमधून जागृत केलेली. जगातले हे एकमेव उदाहरण असावं. सर ज्ञानेश्वरीवरती निरूपण करतायत. 18 अध्याय आता पूर्ण मराठीमध्ये पूर्ण झालेले आहेत. भक्ती या विषयावर सर 300 तास बोललेले आहेत. आता श्रीमद भागवतावरती निरूपण चालू आहे आणि हिंदीमध्ये ज्ञानेश्वरीचं निरूपण 9व्या अध्यायापर्यंत झालेलं आहे. जवळपास 3000 तासांचा हा प्रचंड मोठा ठेवा आहे. फोटोबा भेटतो विठोबा हे मराठीमध्ये पुस्तक लिहून पूर्ण केलेलं आहे चर्वण तर्पण या विषयावरती. आता त्याचं हिंदी व्हर्जन लिहिण्याचं सरांचं काम चालू आहे. योगधामचं एक युट्यूब चॅनेल असून सध्या सरांचं भक्ती या विषयावरचं आणि आपलं जे हे ऑनलाईन सेशन होतं त्याचं दर आठवड्याला आपण हे सेशनचं जे लिंक तयार करतो युट्यूब चॅनेलवरती आपण अपलोड करतो. शेवटी सरांच्या विषयी एवढंच सांगावं असं वाटतं. कबीरा गुरु के देश में, कबीरा गुरु के देश में जा बसे जो कोय, कौवा के हंस होय जाति वर्ण कुलक होय. कबीरा गुरु के देश में जा बसे जो कोय, कौवा के हंस बने जाति वर्ण कुलक होय. शीतल हा ताई, पुढे सुरू करू अनुभव कथन. अनुभव कथनाविषयी थोडस बोलते. अनुभव कथन हे महायोगधामच्या परंपरेचं एक वैशिष्ट्य आहे. आळंदीच्या शिबिरामध्ये अनुभव कथनाचं सत्र नेहमी असतं, परंतु आपल्या ऑनलाईन सेशन मध्ये पण आपण अनुभव कथन घेतोय. आपले अनुभव हेच वेद आहेत असं सर नेहमी सांगत असतात. वेदांमध्येही ज्या अनुभवांचा उल्लेख नाही ते अनुभव आपले साधक महायोगधामचे साधक नित्य घेत असतात. या दिव्य जागृत आणि सिद्ध परंपरेमधले अनुभव कसे आहेत त्याच्यामधून साधकांमध्ये काय काय बदल होतात ते आता आपण साधकांच्याच तोंडून ऐकूया. सुरुवातीला येत आहेत अनिल चव्हाण. अनिल चव्हाण हे एप्रिल 2017 पासून साधक आहेत. वसंत आवाज 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 सर इथे काहीतरी सेटिंग मध्ये गडबड आहे. येतोय का आता व्यवस्थित येतोय ताई. आता येतोय ना तसं. अनिल चव्हाण हे 2017 पासून साधक आहेत. परभणी इथल्या महात्मा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये ते काम करतात. आणि मी गेल्या वेळी जसा उल्लेख केला होता की महायोगधामचे आपण त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणतो आणि महायोगधामच्या हास्य क्लबचे ते एक प्रमुख मेंबर आहेत. अनिल चव्हाण आता तुम्ही बोला. हो हो नमस्कार साधकांना. आवाज येतोय ना माझा? येतोय येतोय. हा मी अनिल चव्हाण. हॅलो हा बोला. मी अनिल अंकुशराव चव्हाण परभणीचा साधक आहे. परभणीहून बोलतोय. मी एम.कॉम पर्यंत शिकलेला आहे. मी सर्वप्रथम सर्व साधकांना आणि ऐकणाऱ्यांना आत्मवंदन करतो. सध्या मी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं नोकरी करतो. महायोगधाम आळंदीमध्ये मी 2 एप्रिल 17 साधक झालेलो आहे. साधक होण्यापूर्वी मी माझ्या पूर्व आयुष्याबद्दल सांगतोय. मी वयाच्या 20व्या वर्षीपासून ओशो, साईबाबा, सत्य साईबाबा, शिवदूत महाराज, रामदेव बाबा यांच्या सहवासात राहिलेलो आहे. नागा साधूला भेटलेलो आहे. पण माझं तिथं कुठेच मन रमलेलं नव्हतं. मी ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करत होतो. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करत असताना मला दारूचं व्यसन लागलं होतं. या व्यसनामुळं मी फारच आरोग्य बिघडलं होतं माझं. माझी तब्येत इतकी बिघडली होती की नातेवाईक मित्रमंडळी वगैरे भेटून जात होते. मला पार्किन्सन झाल्यासारखं असं हालत होतं एकसारखं.
तब्येत बिघडली असल्यामुळं मी राहतोय की नाही असं वाटत होतं. त्याच्यानंतर या आजारातून मी कसाबसा सावरलो. वडिलाच्या जाग्यावर मी 2002 रोजी नोकरीला लागलो अनुकंपा तत्वावर. नोकरीत माझी सुरुवातीला अंबेजोगाईला पोस्टिंग होते. अंबेजोगाईला जाण्या येण्यामुळे तिथं सुद्धा व्यसन होतं. अंबेजोगाई पोस्टिंग मध्ये आपले योगधामचे ज्येष्ठ साधक दिलीप देशपांडे हे माझ्यासोबत होते. यांची माझी ओळख झाली. ओळखीमध्ये मग त्यांनी एकदा योगधामचं 2016चं कॅलेंडर दिलं. कॅलेंडर मी रात्री वाचून काढलं आणि मग त्यांना म्हणलं की बाबा मला सरांना भेटू आहे, सोमाणी साहेब इथंच राहतात कुठतरी. तर त्याला वाटत होतं की बाबा सर रागवतील, हे असं कशाला ध्यान आणलं, आपल्याला माणसं सुधारायचे ती बिघडायचे, तुम्ही कशाला आणले असं. शेवटी मग म्हणले ते ठीक आहे, जे होईल ते होईल म्हणले, तुम्हाला भेटवतो. मग एका दिवशी संध्याकाळी सरांकडे आम्ही भेटायला गेलो. आता मी अगोदर योग परंपरेत होतो रामदेव बाबाच्या वगैरे, महाराज वगैरे म्हणलं म्हणजे मला वाटायचं चांगला आगाडबंब देह, उठता बसता हरी हरी म्हणणारे, डोळ्याला टिळा फिळा लावणारे डोक्याला असे असतील, पण तसं काही नव्हतं. सर गुरु शर्ट पायजाम्यावर मस्त ते सासू सुनेचं सिरियल बघत टीव्हीवर बसले होते आणि आम्ही गेलो. मग आता मला वाटलं आता हे कोणतरी असतील घरचे दुसरे सर येतील, आता महाराज येतील. महाराज काही येत नाहीत. मी देशपांडेला सांगायला महाराज कुठे आहेत, म्हणजे महाराज पुढेच आहेत तुमच्या, तेच आहेत. मग अशी भेट झाली आमची. सरांशी गप्पा मारल्या बऱ्याच. सरांना सगळं सांगितलं मी कसं आहे, काय मला काय काय लागतं, काय काय नाही. तर उभं ऐकत होते शांतपणे. 1-1.5 तास गप्पा झाल्यानंतर मग मी म्हणलं मला योगधाम मध्ये यायचंय, मला तुम्ही योगधामला घ्या. तर सर म्हणले नाही, तुम्ही आधी आपली ज्ञानेश्वरी असते योगधामची इथं परभणीत, शनिवार सोमवार मंगळवार हे तुम्ही सेशन अटेंड करा आणि मग बघू. मी म्हणलं ठीक आहे. मग योगधामची आमची ज्ञानेश्वरी परभणीची असते ती अटेंड करायला लागलो. थोडी सरांना ज्यावेळेस भेटलो मी मुख्य सांगतो की मी सरांचं बोलणं कसं वाटलं मला त्यावेळेस. प्रथमतः मला सरांचं बोलणं ओशो सारखं वाटलं. ओशो म्हणजे असं हृदयात हात घालून असं हृदयाला करतात तसं. मी ओशोचं सेशन पुण्यामध्ये तुमच्या कोरेगाव पार्क मध्ये अटेंड केलेलं आहे, 2 सेशन. तर त्याच्या बोलण्यासारखं बोलणं वाटलं, म्हणजे अटॅचमेंट तेवढी खास वाटली. त्याच्यानंतर त्यांचं जे चेहरा रूप आहे ते रामदेव बाबासारखं वाटलं. रामदेव बाबाचं असं रूप आहे की आपण प्रत्यक्ष बघू शकत नाही त्यांच्याकडे. नवीन माणूस, या परंपरेतला नसणारा माणूस बघू शकत नाही, एवढं चमकतं ते. तसं सरांचं वाटलं. मला वाटलं हे आपल्या ह्याच्यातलेच आहेत म्हणून मी मागं लागलो की बाबा मला ह्याच्यात येऊ द्या म्हणून. ते म्हणले ठीक आहे, यायला काही हरकत नाही. मग रामनवमी शिबिरामध्ये मी गेलो. एक दिवस तिथं साधना भेटली मला. 2 एप्रिल मला वाटते 17 असेल. तरी मला वाटलं की ठीक आहे, साधना झाली, आता काही नाही, असंच आपण नेहमी जात होतो तसं असेल. पण तसं काही नव्हतं. माझ्यात साधना जशी झाली तसं खूप आमूलाग्र बदल झाले. माझं जसं आम्ही योगधाममध्ये साधना भेटली तसं एक मला थंड डोक्यातून शिरशिर गेल्यासारखी वाटली खालीपर्यंत. आणि माझं ह्याच्यामुळं पूर्ण व्यसन सुटलं, पूर्णच. मी आता खात पीत काहीच नाही, मित्रासोबत जातो बसतो, पण आता दारू वगैरे पित नाही. एकदम माझं पूर्ण व्यसन हे झालेलं आहे, सुटलेलं आहे. मी कार्यालयात घरी भरपूर वेळ देतोय. सकारात्मक खूप बदल झालेत माझ्यात. आणि दररोज साधना करतो मी. 10-15 मिनिटं एका जागी न बसणारा माणूस 2-2, 3-3 तास एका जागी बसून साधना करतो. विचारात, भाषेत. सासऱ्याला काय वाटतं ते सांगा. सासऱ्याला काय वाटलं? हा, आम्ही परभणीला इथं मग सरांनी सांगितले की तुमच्या इथे एरियात ज्ञानेश्वरी सुरू करा. मग आम्ही आमच्या कृषी सारथी कॉलनीमध्ये मी, आमचे योगधामचे साधक शिंदे सर ते गेलो एकदा की इथं ज्ञानेश्वरी सुरू करायची. आता सगळे आमच्या ऑफिसचेच लोक असायचे. पण ज्यावेळेस आम्ही फिरू लागलो त्यावेळेस हे शिंदेला वगैरे, देशपांडेला तिथले लोक म्हणत बाबा ह्यांची ज्ञानेश्वरी कोणती आहे हे आम्हाला माहिती, तुम्ही कशाला सांगताय, ही जी ज्ञानेश्वरी म्हणल्यावर तुमचं काय चालेल, असं सुरुवातीला वाटलं लोकांना. पण आता मी तिथं रेग्युलर जवळपास 3 वर्षापासून ज्ञानेश्वरीची व्यवस्था मी स्वतः बघतो. शिंदे सर ज्ञानेश्वरी घेतात,
सगळं काही व्यवस्थित आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या कालावधीत मी बऱ्याच वेळेस साधना केली, बरीच 2-2, 3-3 तास साधना करून आता सर्व काही व्यवस्थित आहे, शांतता आहे. मला योगधाम बद्दल आणि योगधाम मध्ये आल्याबद्दल माझ्या जीवनात खूप बदल झालेला आहे. एवढं सांगून मी माझं आत्मकथन पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर आपले शीतल घेऊ पुढचं. हो ताई. त्याच्यानंतर अनुभव सांगणार आहे आपल्या मीटिंगची नेहमी जी होस्टिंग करते ती आपली होस्ट. ती कशी किती चांगलं होस्टिंग करते ह्याच्याविषयी अनेक नवीन लोकांनी माझ्याकडे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ती शीतल सारडा आज अनुभव कथन करणार आहे. तिच्याविषयी थोडंसं सांगते. ऑक्टोबर 2004 पासूनची ती साधक आहे. तिचं माहेर सांगलीच आहे, सासर परभणीच आहे. आता सध्या बी इलेक्ट्रॉनिक्स झालेली आहे. 5-6 वर्ष ती अमेरिकेत ह्युस्टन इथं होती. त्याच्यानंतर ती नॉयडाला होती आणि आता पुण्यामध्ये ती आहे. गेली 5-6 वर्ष ती पुण्यामध्ये स्थायिक झालेली आहे. अनेक दिव्य अनुभव तिने घेतलेले आहेत सरांच्या कृपा प्रसादाने, सरांच्या आशीर्वादाने किंवा सरांच्या किरणांच्या सामर्थ्याने. अमेरिकेत सुद्धा तिला अनेक अनुभव आलेले आहेत अमेरिकेत वास्तव्य करत असताना. ऑनलाईन क्रियायोगाचं सेशन सध्या ती घेते. मगरपट्टा सिटी जी आहे पुण्यामधली, तिथे शीतल क्रियायोगाचे क्लास नियमित घेते. जवळपास दिवसातून 2 ते 3 बॅचेस तिच्या क्रियायोगाच्या रेग्युलर चालू आहेत. लहान मुलांसाठीचा क्रियायोग आणि संस्कार वर्ग ती चालवते. आणि आता सगळ्यांच्या मागणीनुसार तिने ऑनलाईन 2 ते 3 बॅचेस क्रियायोगाच्या सुरू केलेल्या आहेत. आणि मार्गदर्शक आहे. क्रियायोग म्हणजे काय सांगा? हा सर, क्रियायोग हा योगासन आणि प्राणायामाची एक विशिष्ट पद्धती जी महायोगधाम मध्ये सद्गुरू सोमाणी सरांनी डेव्हलप केलेली आहे. एरवी तुम्ही योगासन किंवा प्राणायाम जर स्वतंत्रपणे केलं किंवा फक्त योगासनं केली तरीही एखाद्या वेळी थकवा जाणवतो. पण ह्याच्यामध्ये श्वासांची विशिष्ट पद्धत अशी सरांनी डेव्हलप केलेली आहे जी त्या पद्धतीने क्रियायोग केल्यानंतर कधीही थकवा जाणवत नाही. उलट ताबडतोब एनर्जी आणि उत्साह दिवसभर टिकून राहतो. ताबडतोब शक्ती मिळाल्यासारखं वाटतं. असा हा क्रियायोग. त्याचे अनेक जे लोक नियमित क्रियायोग करतात त्यांचे अनुभव खूप चांगले आहेत. म्हणजे कित्येकांचे काही आजार दुखणे बरे झाले, कुणाला चालता येत नव्हतं त्यांना चालता यायला लागलं, कुणाची गाठ कुठे होती ते जिरून गेले. अनेक अनुभव लोक सांगतात. असा हा एक दैवी साधनेमधून, दैवी संशोधनामधून निर्माण झालेला विशिष्ट असा क्रियायोग आहे. आणि शीतल तो क्रियायोगाच्या त्या बॅचेस घेत असते. महायोगधामचे आपले अनेक साधकही ह्या क्रियायोगाच्या बॅचेस घेतात. शीतल, आता सर आणखी काही क्रियायोगाविषयी आणखी काही बोला. ठीक आहे, शीतल घे आता अनुभव कथन सुरू कर. क्रियायोग म्हणजे रामदेव बाबा आणि रविशंकरजी जे प्राणायाम आणि आसन घेतात त्याला आपण नवीन नाव क्रियायोग दिलंय. बाकी ते आसन आणि प्राणायाम पद्धती थोडी वेगळी आहे. चला पुढे. सर सुरू करते. सर, भाभीजी आणि अनिताताई यांच्या चरणी आत्मवंदन. सर हिंदीत बोलणार आहे. सर हिंदीत बोलते का मराठीत बोल? बरं, हिंदीत बोल. सर काही 1-2 जण जॉईन झालेत, त्यांना थोडं हिंदीत अपेक्षित होतं. हाँ, सभी यहाँ पे इस माध्यम से जुड़े हुए सभी को मेरा आत्मवंदन. सभी साधक एंड सभी नए श्रोताओं को भी मेरा आत्मवंदन. 2004 साल में मुझे नवरात्र शिविर में साधना यानी कि कर्मयोग दीक्षा मुझे सोमाणी सर से प्राप्त हुई. जब सर ने मुझे पहली बार शादी के बाद 8 महीने बाद, शादी के 8 महीने के बाद प्राप्त हुई. एंड वो भी इसीलिए मुझे ये योग मिला, मैं बोल सकती हूँ, क्योंकि मेरे सासू जी, मेरी सासू माँ जो ये माध्यम में इस अपने ये परंपरा में कई वर्षों से साधिका है, उनकी इच्छा थी कि मैं यूएस जाने के पहले मुझे ये योग मिलना चाहिए. एंड उन्होंने सर से कहा था कि शीतल अभी यूएस जाएगी कुछ ही महीनों में,
तो उसको ये योग देना। बट उसके पहले न ही मैंने सर की कभी ज्ञानेश्वरी सुनी थी, न कभी कुछ उनसे मेरी मुलाकात हुई थी। बट जब सर ने मुझे पहली बार देखा नवरात्र शिविर में, तब सर ने उनको बोला कि ये टोटली ब्लैंक है, इसको मैं ऐसे ही कैसे दे दूं। एंड दैट वाज ट्रू कि मैं टोटली ब्लैंक थी, ऐसे ही मानो बैठ गई थी उनके सामने। बट बोलते हैं ना कि जब कुछ होना होता है अच्छा, तब हो ही जाता है। तो मुझे वहां पे कर्मयोग दीक्षा नवरात्र शिविर में प्राप्त हुई। एंड मैं 1 महीने के अंदर ही मैं यूएस चली गई थी। नवंबर 2004 में मैं यूएस चली गई। मैं यूएस जब गई तब मैं डिपेंडेंट वीजा पे गई थी, जहां पे आपको काम करने की अनुमति नहीं मिलती है, आप यहाँ पे अधिकृत रीता काम नहीं कर सकते हो। तो वहां से मेरी स्ट्रगलिंग का थोड़ा सा पहला अनुभव बताती हूँ कि मुझे वर्क वीजा वहां पे चाहिए था एंड हमने अप्लाई भी किया था। तो पहले 3 महीनों में ही अप्लाई होने के बाद उसको क्वेरी आ गई थी। वहां पे वर्क वीजा को जब एक बार क्वेरी आ जाती है तो इतना इजी नहीं होता है वर्क वीजा मिलना। बट फिर भी अपने प्रयोगों के माध्यम से, जो मेरा अविरत स्मरण एंड अपने प्रयोग शुरू थे, तो उसके माध्यम से मेरा वर्क वीजा हो गया था। बट बाद में जो दिक्कत आई वो ये थी कि ह्यूस्टन में, जो ह्यूस्टन टेक्सास सिटी में मैं थी, कि वहां पे सॉफ्टवेयर टेस्टिंग में जो जॉब अपॉर्चुनिटीज हो रहे थे वो बहुत कम थे। तो ह्यूस्टन टेक्सास में मुझे अपने फील्ड में जॉब अपॉर्चुनिटी मिलना, मानो मुझे एक पर्वत के जैसा एक बड़ा मेरे सामने खड़ा था, वो समस्या पर्वत के समान खड़ी थी। तो वहां पे जॉब अपॉर्चुनिटी के पीछे मैं दिन रात जॉब सर्च करना, मुझे ह्यूस्टन छोड़ नहीं सकती थी क्योंकि हस्बैंड का जॉब ह्यूस्टन में ही है। एंड वहां पे वो अपॉर्चुनिटी कई महीनों के बाद सामने आना एंड मेरा अप्लाई हो जाना। मैं ये सारा शॉर्ट में बताऊंगी क्योंकि उसके आगे भी मुझे बहुत कुछ कहना है। तो वो अपॉर्चुनिटी मेरे सामने आना, एंड देखिए जेपी मॉर्गन चेस ये वर्ल्ड विख्यात बैंक है, उसमें उसके एज अ कंसल्टेंट सॉफ्टवेयर एनालिस्ट ऐसे वो अपॉर्चुनिटी सामने आई थी। उसको 5 साल का अनुभव अपेक्षित था, 5 साल का एक्सपीरियंस अपेक्षित था। बट मैं न्यू ज्वाइनर थी। बट वहां पे एक ऐसा एक सिस्टम चलता है देसी लोगों में कि आपका फेक रेज्यूमे तैयार करते हैं एंड वो रेज्यूमे आगे पहुंचाते हैं। तो मेरा एक फेक रेज्यूमे बनाया गया एंड वो वहां पे बहुत कॉमन है। तो मेरा फेक रेज्यूमे बनाया गया। आई वॉज रिप्रेजेंटेड एज अ 5 years एक्सपीरियंस प्रोफेशनल ओवर देयर। तो मुझे एक्ट करना था कि मैं 5 साल एक्सपीरियंस्ड हूँ, बट हालांकि फैक्ट ऐसा था कि मुझे कुछ भी नहीं आता है। ऐसा फैक्ट था, कोर्स हुआ था बट प्रैक्टिकल नॉलेज में मैं जीरो थी। तो दूसरे ही दिन मैंने जॉब इंटरव्यू का बोलूंगी कि पहले जॉब इंटरव्यू का बोलती हूँ कि जो मेरा जॉब लेने वाला था वो टीम लीडर था। वो टीम लीडर उस दिन इंटरव्यू के दिन वो नहीं आ पाया था, ह्यूस्टन सिटी में नहीं आ पाया। तो मेरा इंटरव्यू लिया गया HR ह्यूमन रिसोर्सेज डिपार्टमेंट। तो वो कभी भी टेक्निकल क्वेश्चन नहीं पूछते हैं HR के लोग। तो मैं वहां पे बच गई एंड वो इंटरव्यू मेरा क्रैक हो गया एंड मुझे वो अपॉर्चुनिटी मिल गई। तो जेपी मॉर्गन चेस में जब मैंने शुरू किया तब 5 साल के अनुभव द्वारा आपको बताना है कि आप एज अ सॉफ्टवेयर में एक्सपर्ट हो, ऐसा मुझे ऐड करना है। दूसरे ही दिन ये मुझे पॉसिबल नहीं है, मेरे से ये होने वाला नहीं है। हस्बैंड ने कहा कोई जबरदस्ती नहीं, आपको जैसे होता है वैसे करिए, आप नहीं करना है कोई बात नहीं। वहां पे तो हो गया। अभी मुझे ऐसे लगा कि इतने मुश्किल से ये अपॉर्चुनिटी मिली है, जाने कैसे दे। एंड अपने मार्ग का, अपने प्रयोगों का एक बड़ा फीडबैक या फिर बड़ा आप बोलते हैं एक सपोर्ट सिस्टम लेके मैं वहां पे चल पड़ी थी अपने जॉब के करियर के 1 साल में। वो 1 साल में मुझे कई अनुभव अपने साधना के मार्ग पे जुड़ने की वजह से आए, जैसे प्रतिमा प्रयोग करना या फिर जे भेटे जे भूत ये प्रयोग करना। जो मेरे टीममेट्स थे, टीम लीडर थे, उनसे मुझे जो शुरू में डर लगता था वो प्रयोगों के माध्यम से वो डर मिट गया। मैं उनके साथ एक आत्मविश्वास से नया काम सीखना एंड वो टीम में एज अ सक्सेसफुल टीम मेंबर के जैसा काम करना, ये सारे अपने प्रयोगों के माध्यम से कर पाई। ये मेरे जॉब करने के वक्त के अनुभव हुए। मैंने जॉब छोड़ा तब मैं प्रेग्नेंट थी एंड मेरी डिलीवरी बहुत नजदीक थी, उसलिए मैटरनिटी लीव पे मैंने जॉब छोड़ा। एंड जब जॉब छोड़ा तब जेपी मॉर्गन चेस का मुझे वापस इनवाइट था कि 3 महीने बाद मैटरनिटी लीव के बाद आप
आइए एंड वापस ज्वाइन करिए। डिलीवरी के वक्त का अनुभव बताती हूँ। फर्स्ट डिलीवरी के टाइम वहां पे आपको डिलीवरी रूम में फैमिली मेंबर, आपके हस्बैंड या फिर आपकी माँ ऐसे अलाउड है। तो मेरी सासू माँ और मेरे हस्बैंड साथ में थे, बट जब डिलीवरी रूम में मुझे ले जाया गया तब मेरा जो वॉकमैन शुरू था, वॉकमैन में श्री हरि गोविंद की धुन एक कंटिन्यूस शुरू थी एंड मानो मुझे और कुछ भी नहीं चाहिए था। मैंने नर्स को बोला कि प्लीज all the members, my family members, ask them to go out, means मेरे फैमिली मेंबर्स मुझे सामने नहीं चाहिए। एंड सामने मेरे कॉट के सामने एक जो विंडो थी उसके ब्लाइंड्स लगा दीजिए, ऐसे मैंने बोला। एंड वो सिर्फ कान पे मुझे सर की आवाज में जो श्री हरि गोविंद की धुन थी, मुझे बस वही सुनना था एंड मेरा केवल स्मरण सर के। वो कैसेट है बोलना, वो कैसेट। हाँ, वो ऑडियो कैसेट थी मेरे पास, श्री हरि गोविंद धुन। तो वो ऑडियो कैसेट में ही मेरा पूरा ध्यान था। इतना मैं वो वॉकमैन के साथ एकरूप हो गई थी कि वो ब्लाइंड्स लगाने के बाद मुझे बाहर भी कुछ नहीं देखना था। मुझे सतत सर के स्मरण के वजह से वो एट द टाइम ऑफ द डिलीवरी मुझे सर का चेहरा एकदम सामने आया। एंड मुझे बाद में नर्स ने पूछा कि आप क्या कर रहे थे, कि मैंने इतने सारे पेशेंट्स देखे बट कभी इतना शांत पेशेंट मैंने देखा नहीं। एंड सर के ये कृपा दृष्टि के वजह से विदाउट एनी कॉम्प्लिकेशन मेरी डिलीवरी हो गई थी। 2008 साल में सूर्य प्रस्थान मुझे यूएस में दिया गया। मेरी बहुत इच्छा थी एंड मैंने ताई से सूर्य प्रस्थान क्या है? सूर्योपस्थान क्या है ये प्रथम बार? हाँ, सूर्य प्रस्थान ये अपने परंपरा में जो नाथ संप्रदाय से आई हुई सिद्धि है, वो केवल मकर संक्रांति के दिन ही दी जाती है। मुझे मेरे सासू माँ का भी एक रिमाइंडर आया था कि इस बार तुम सूर्य प्रस्थान लो एंड मांग लो करके। मैंने अनीता ताई से भी बात की थी कि मेरी बहुत इच्छा है ताई, मुझे सूर्य प्रस्थान मिलेगा क्या? ताई ने फिर सर से बात की एंड मकर संक्रांति के पहले दिन सर ने से पूछा था मुझे वहां का सूर्योदय कब होता है, सनराइज टाइम से बताइए। तो वो टाइम ताई के माध्यम से सर को बताया गया एंड मुझे यहाँ पे सूर्योदय के वक्त, यानी कि यूएस में सूर्योदय के वक्त मुझे खड़े रहने बोल दिया था। मैं जब खड़ी रही थी तब धारणा प्रवाह, वाइब्रेशंस और योगाग्नि दोनों हाथ से लेके नीचे पूरे शरीर में अनुभव कर रही थी मैं। वहां पे जनवरी था, इसके लिए बहुत ठंड थी। थोड़ी देर के बाद, कुछ मिनटों के बाद मैंने वो जो ग्लास डोर था उसका सपोर्ट लिया था। वो ग्लास डोर मानो बर्फ के जैसे ठंडे थे, बट फिर भी मेरे हाथों को गरम योगाग्नि पूरा महसूस हो रहा था। एंड उसके बाद जो मेरी साधना में ग्रिप आ गई थी, बहुत ही अलग साधना के अनुभव मैंने उस काल में लिए हुए हैं। 2010 में मैं नोएडा आई। 2011 में सर और सभी साधक आगे एक ट्रिप के लिए जा रहे थे। मुझे लगता है दिल्ली वैष्णव देवी ट्रिप थी वो। तो तब एक टिफिन, मुझे टिफिन देने का एक अपॉर्चुनिटी मिला, संधि मिली, ऐसे ही बोलूंगी मैं। उस दिन ट्रेन दिल्ली स्टेशन पे आते आते लगभग 4.5 से 5 घंटे लग गए थे। मेरे बेटे को मैंने मेरे सहेली के पास छोड़ा था उस दिन। एंड वृंदा, छोटी लड़की मेरी, उस टाइम 1.25 साल की थी। मैं वो टाइम की दशा शायद इतने अच्छे से नहीं बता पाऊंगी अभी, बट मुझे वो हर 15 मिनट, हर आधा घंटा ऐसे लग रहा था कि मानो मैं सर की कई दिनों से प्रतीक्षा कर रही थी, क्योंकि मैं यूएस से आने के बाद, नोएडा जाने के बाद बहुत चेंजेस आए थे। तो मैं उधर सर को मिलने के लिए इतनी बेताब थी। जस्ट एक्सक्यूज मी फॉर 1 सेकंड। तो बट ये सारे अनुभव आपको ये शक्ति बतलाती है जब आप ये मार्ग में रहते हो तब। 2012 जनवरी में पूना में आ गई थी। 2011 में 2012 जनवरी से मैंने यहाँ पे अनीता ताई की ज्ञानेश्वरी, अनीता ताई जो प्रभात रोड पे ज्ञानेश्वरी निरूपण करते थे, वो अटेंड करना शुरू कर दिया था। और एक बार
मेरी गाड़ी जो रुक गई थी, ये सारे ट्रांसफर्स, ये सारे रिलोकेशंस की वजह से जो मेरी गाड़ी थोड़ी सी रुक गई थी, वो गाड़ी ने थोड़ा सा गियर पकड़ा था। 13 से 14 किलोमीटर का रास्ता मेरे लिए मानो एक साधना का मार्ग ही बन गया था। मेरे बच्चे छोटे, घर से शुरू में परमिशन नहीं, धीरे धीरे जब प्रयोगों में रहने लग गई तब रास्ते अपने आप खुलने लग गए। हर दिन, हर सोमवार मेरे लिए एक नई अनुभूति लेके आता था और कांस्टेंट ज्ञानेश्वरी के टच में मैं अभी प्रयोगों के साथ जुड़ने लग गई। एंड मेरा यहाँ से आगे का अभी सफर बताती हूँ। 2016 रामनवमी शिविर में मुझे सर के द्वारा मार्गदर्शक पद प्रदान किया गया। जब ये पद मुझे प्रदान किया तब ब्रह्मरंध्र से मानो एक पूरा अलग ही खिंचाव महसूस हो रहा था, एक अलग ही मैग्नेटिक फोर्स आई वॉज एक्सपीरियंसिंग एट दैट टाइम। कभी कभी मुझे ऐसा लगता है कि सिर का केवल बालों का एक भाग, वो शक्ति अपनी ओर खींच रही है। धारणा प्रवाह मानो कई गुना बढ़ गया था। शरीर के वेन्स एंड वेन्स में वो प्रवाह महसूस हो रहा था। अष्टभाव धारणा प्रवाह यानी इलेक्ट्रिक करंट टाइप पूरे शरीर में। हाँ, एक प्रवाह ऐसा बता। धारणा प्रवाह यानी जो इलेक्ट्रिक करंट्स आपके वेन एंड वेन में फ्लो होते हैं, वो मुझे महसूस हो रहे थे। एंड वो मार्गदर्शक पद देने के बाद ये जो महसूस हो रहे हैं धारणा प्रवाह, वो कुछ अलग ही है। उस टाइम अष्टभाव प्रकट हो गए थे एंड आंसू मानो आंसुओं की बाढ़ रुक नहीं रही थी। फिर सर ने हमें क्रिया योग में तैयार करने का प्रोसीजर शुरू किया, ऐसे बोलूंगी मैं। क्रिया योग हम सब कर रहे थे, बट एज अ क्रिया योग एक प्रोफेशनल वे से लोगों के सामने ले जाना एंड ये क्रिया योग के लिए हमें तैयार करना, ये ट्रेनिंग मानो हमारा शुरू हो गया था। 2018 में क्रिया योग के क्लासेस मेरे शुरू हुए। वो क्लासेस शुरू होने के पहले का बोलती हूँ, जब क्लास शुरू करना था उसके पहले के जो भाव थे कि मानो खुद पे विश्वास नहीं रहना, हम ये सब कर पाएंगे क्या, ऐसे कई प्रश्न मन में उभर के आते थे एंड उनके जवाब आपके सामने ही आपको मिलते थे। ऐसा बहुत बार होता था कि कई बार सेशन के पहले ऐसे लगता था कि क्या ये मैं कर पाऊंगी, बट ऐसे बोलते हैं ना कि सर एज अ मीडियम आपको तैयार करते हैं। एंड मैं खुद को खुश नसीब इसके लिए समझती हूँ कि मैं इस गुरु कार्य का एक मीडियम बन रही हूँ एंड आगे भी बनती रहूंगी, क्योंकि वो कार्य ऐसा है कि वो कार्य करने के बाद जो मिलता है वो मैं आपको शब्दों में नहीं बता पाऊंगी। अभी मेरे जो लॉकडाउन के पहले तक का एडल्ट्स के 2 बैचेस एंड बच्चों के क्रिया योग की एक बैच शुरू है। हर सेशन के पहले मेरे को वज्र कवच अपने आप ही मन में शुरू रहता है। हर बार सेशन करने के वक्त हर सेशन के वक्त मुझे महसूस होता है कि मैं यहाँ पे एक केवल माध्यम के रूप में खड़ी हूँ। जैसे सर वज्र कवच क्या है? ये वज्र कवच क्या है ये कहो। बापा साहब ने अपने परंपरा में ये वज्र कवच का पाठ दिया गया है। ये वज्र कवच अपने प्रयोगों का कवच, हम जो ये प्रयोगों का कवच पहन के हमारे दैनंदिन कार्य करेंगे, दैनंदिन कर्म करेंगे, ये हर सेशन के पहले ये वज्र कवच मानो मेरे मन में शुरू रह जाता है। एंड उसमें के खास करके ब्रह्म ऋषि कुळान लागू कलंक वागवी निशंक घेही पदरी, ये ओवी मेरे सामने से हटती नहीं है हर सेशन के पहले। आज इस क्रिया योग के माध्यम में हर पल अनुभव करती हूँ कि जो अमेजिंग बॉडी फिटनेस, ऑक्सीजन का संचार, दिन भर का बैटरी चार्जिंग, ऐसे अनेक अनुभव मैं महसूस करती हूँ। जो नए ज्वाइनर्स है वो भी ये महसूस करते ही होंगे। अनेक तकलीफें, उनकी कई वर्षों से जो शारीरिक समस्याएं थी वो मैंने चुस्त होते हुए देखी है, अभी भी देख रही हूँ।
किसी का क्लॉट ठीक हो जाना, किसी की पेट की बीमारी में आराम, शोल्डर पेन, बैक पेन, माइग्रेन, पीसीओडी, हार्मोनल इम्बैलेंस, ऐसी कई तकलीफों में मानो हम कुछ नहीं करते हुए ये क्रिया योग के माध्यम में उनको रिलीफ मिल गया है। पर जो मुख्य चीज मैं अनुभव करती हूँ वो है सद्गुरु शक्ति का आप मीडियम बन चुके हो, एंड ये मीडियम आपके द्वारा सद्गुरु आपको ये शक्ति बतलाती है, आपसे जुड़े हुए समाज को ये शक्ति बतलाती है। ये एक चैनल मानो मिल गया है मेरे लिए, ये चैनल मेरे लिए बहुत द्वार खोल रहा है। जब मित्र और एक परिवार साधनानुभव और कुछ आए हुए हो सर याचं एक वाक्य सांगते फक्त। सर का एक जो कथन था कि आपको लोग क्यों पूछेंगे, आपके पास ऐसा क्या है, आप क्या ऐसा कर सकते हो कि जो लोग आपको पूछेंगे। तब मुझे हर बार अभी ये प्रतीत होता है कि जब बाहर के लोग पूछ रहे तब आपको जाके आज घर वाले भी पूछ रहे हैं। तो सर का ये कथन आज मुझे प्रतीत होते दिखता है। कोई भी बॉडी पेन कभी भी होता है कहीं पे भी, तो भी मुझे ऐसे लगता है कि पोस्ट क्रिया योग करने के बाद वो मानो पेन कहीं नहीं रहा है, नई ऊर्जा उसमें शरीर में स्थिर हो गई है, नई ऊर्जा समा गई है। वो ऊर्जा के साथ मैं भूल जाती हूँ कि अरे मैं लेना भी नहीं चाह रही थी क्रिया योग, बट शक्ति ने मेरे तरफ से मुझे माध्यम बना के ये क्रिया योग लिया गया है। एंड हर बार क्रिया योग करती हूँ तब याद करती हूँ सर की एनर्जी, मानो 20% ही एनर्जी अभी तक मेरे में है, एंड ऐसा लगता है कि सर के एनर्जी के पास हम कब पहुंचेंगे, बट सर पहुंचाएंगे। साधना के अनुभव बताती हूँ। ये क्रिया योग के बाद जब साधना करती हूँ, क्रिया योग के बाद मानो जो सेशन खत्म होता है तब ऐसे लगता है कि वो जगह से वो योगा मैट से अभी उठे ही नहीं। एक शरीर को एक मैग्नेटिक फोर्स अपनी तरफ खींच रहा है, ऐसे भी बहुत बार महसूस होता है। साधना में बहुत बार प्रकाश दर्शन होते हैं। भुई चक्कर जो हमारा दिवाली के वक्त में जो भुई चक्कर उड़ता है, वैसे प्रकाश तंतु अपनी अपनी स्पीड से मानो बहुत स्पीड से घूम रहे हैं, एंड वो प्रकाश तंतुओं के बीच में मुझे खींच रहे हैं, ऐसे भी महसूस होता है। वो प्रकाश तंतु की प्रकाश बहुत प्रभावी होती है, फिर भी मैं वो देख पाती हूँ, मुझे वो अपनी गहराइयों में लेके जाते हैं, ऐसे भी महसूस होता है। अभी थोड़े दिन पहले मुझे एक छोटे बच्चे का दर्शन हुआ था साधना में। वो बच्चा क्रॉल करते हुए मेरे पास आ रहा था, एंड वो बच्चे के चेहरे पे इतनी सुंदर हंसी थी कि मेरा भी चेहरा साधना में प्रसन्न हो गया वो बच्चे को देख के। मुझे थोड़े दिन पहले ही अपने जो केश में ये होता है, एंड उसके बाद जो बहुत सारे केशों के बीच में मैं उसके बीच में वो गहराई में जा रही हूँ, ऐसे अनुभव होता है। बहुत बार अपने आपका चेहरा थोड़े डिस्टेंस पे जब देखती हूँ, पहले मुझे ये अनुभव है ऐसा पता ही नहीं था। जब सुरेखा का मैंने अनुभव कथन सुना आनंदी में, तब उसने पहली बार जब बोला था कि खुद का चेहरा दिखा, तब मुझे क्लिक हुआ कि अरे ये मुझे अनुभव आ चुका है। बट हमारे जैसे कई साधकों को ये अनुभव है ये पता नहीं चलता है। पर इसके लिए ये इतना ही कहना चाहूंगी कि जो हमेशा हम जुड़े रहते हैं, मार्गदर्शन लेते हैं, हमेशा जुड़े रहते हैं, वो आपको आपके चैनल पे आपके सारे टायर्स 100% तैयार रखने के लिए मददगार रहता है। तो ये ताई हमेशा बोलते हैं यहाँ पे कुछ नहीं करना है, यहाँ पे केवल आपको अपने आप को फ्री छोड़ के चलना है, केवल चलना है सद्गुरु की उंगली पकड़ के, इतना ही करना है। तो सूर्य प्रस्थान के अनुभव बताना चाहती हूँ। सूर्य प्रस्थान अभी मेरा कई दिनों से आधा घंटा हो रहा है। सूर्य प्रस्थान के वक्त मुझे शोल्डर से लेके ऊपर के जो मेरे हाथ है वो ऐसे लगता है कि मानो पत्थर रूपी हो गए हैं, एंड जो शोल्डर एंड नेक की थोड़ी तकलीफ है वो भी ऐसे लगता है कि अमेजिंग स्टिफनेस, या फिर वो पार्ट मेरा तंदुरुस्त हो रहा है वो सूर्य प्रस्थान के माध्यम के द्वारा। एंड उसके बाद साधना में मुझे बैठा जाता है, मैं बैठ सकती हूँ विदाउट
मेरा पोस्चर हिला है, यानी कि मैं कई 2 से ढाई घंटा एक जगह पे बैठ पाती हूँ जब सूर्य प्रस्थान को जोड़ के साधना करती हूँ। मैं ये लॉकडाउन के अपने जो ई सेशन शुरू हुए, अभी अपने जो जूम सेशन शुरू हुए, वो शुरू करने पहले जो एक भूमिका थी वो बताती हूँ कि श्वेता अपनी जो साधक है हैदराबाद में, उसका भी एक सुझाव आया था कि हम ये जूम के माध्यम से ले सकते हैं क्या। एंड ऐसा मत समझिए कि ये सिर्फ मेरे द्वारा कार्य हो चुका है। मुझे हर बार लगता है कि मैं नहीं करूंगी तो कोई और कर लेगा। तो ये टीम है एंड ये टीम वर्क है, तो हम सब यहाँ पे जुड़ के आ रहे हैं। पर ये जूम सेशन शुरू होने के बाद मुझे ऐसा लगा कि आज मेरा योगदान भी अप टू डेटेड है, ऑन द ट्रैक है। ये विगत हमारे जो गुरुवार की ई सेशन से उसके बाद के मेरे थोड़े डिफरेंसेस बताती हूँ। मैंने चरवण में वापस ग्रिप पकड़ ली है, काउंटिंग शुरू कर दिया है। लॉकडाउन में केवल मुझे एक घड़ी में 2 बजने का टारगेट था, क्योंकि 2 से 5 अपना जो सामूहिक साधना का समय नियोजित किया गया है, तो वो समय कहीं चुके नहीं, ऐसा मुझे प्रतीत होता था। कहीं ना कहीं तो मुझे शक्ति खींचती थी एंड साधना को बिठाती थी। कैसे भी करके अपने सभी काम निपटाने हैं एंड 2 बजे साधना को बैठना है, केवल एक ही टारगेट मेरे मन में था। तो मुझे ऐसा लगता है कि ये ई सेशन शुरू होने के बाद, ये जूम के सेशन शुरू होने के बाद मेरा टाइम मैनेजमेंट बहुत अच्छा हो रहा है। जो जो डिसाइडेड है वो सारे काम हो ही रहे हैं, और नए कार्यों के लिए एनर्जी अपने आप सदगुरु द्वारा मुझे मिल रही है। मेरे इतने 2 शब्द कह के मैं मेरा निवेदन खत्म करना चाहूंगी। आज्ञा लेती हूँ। शीतल, खूप छान अनुभव सांगितले सर. थोडंसं बोलते ह्याच्याविषयी. बोला. जे अनुभव साधकांना येतात, दिव्य अनुभव, जे दैवी शक्तीचे अनुभव तुमच्या कृपा प्रसादामुळे, तुमच्या किरणांमुळे, तुमच्या सामर्थ्यामुळे जे साधक घेतात, ते अनुभव जसेच्या तसे शब्दात मांडणं हे खरंच खूप अवघड असतं सर. म्हणजे ज्या सामर्थ्याने अनुभव घेतला जातो त्या सामर्थ्याने तो मांडता येत नाही, ह्याचं कारण मानवी मर्यादा त्याच्यामध्ये असतात. म्हणून मानवी मर्यादा जिथे संपतात तिथे दिव्यत्वाचा भाग सुरू होतो. म्हणूनच असं म्हणावं असं वाटतं की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे देवती. शीतल, खूप छान अनुभव सांगितले. आता नवीन लोकांसाठी एक सूचना काही आहेत की जे नवीन लोक जॉईन झालेले आहेत, आज आणखी काही नवीन लोक जॉईन झालेले आहेत, तर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, मला असं वाटतं दिलीप सावंत भाऊजींनी नाव दिलेलं आहे, त्यांना काही बोलायचं आहे. पण त्याच्या यादी समजा आज कोणी जॉईन झालेत नवीन, त्यांना काही बोलायचं असेल तर हात वर करावा, किंवा शीतलकडे, तसं तिला ते लक्षात येईल कोणाला बोलायचं असेल. कोणी आहे का शीतल? पहा. हा, ऐकायला येते का? हॅलो. हा, ऐकायला येते? हो, बोला. हा बोला. हा, आता 3 गुरुवार झाला आपलं. मी परिचय देतो पहिल्यांदा. हॅलो. नाव सांगा. हॅलो. नाव सांगा तुमचं. मी दिलीप सावंत, औरंगाबाद. हॅलो. ऐकायला येतंय ना तुम्हाला सगळं? हो. हा, मी औरंगाबादला राहतो आणि त्यामुळं मी तिकडं म्हणजे 3 गुरुवार झाले मी पाहतोय आणि अनुभव पण घेतोय. पण माझा परिचय देतो. मी आधी शासकीय सेवेमध्ये होतो, झोनल मॅनेजर कापूस एकाधिकार मध्ये. 11ला रिटायर झालो आणि मला पहिल्यापासून लहानपणापासून अध्यात्माची आवड आहे. स्वामी समर्थच्या ह्याच्यामध्ये आहे आम्ही सेवक स्वामी समर्थचे. आणि मला बऱ्याच दिवसापासून म्हणजे कुंडलिनी जागृत करण्याबाबत उत्सुकता होतीच किंवा आवड आहे. आणि आता हे अनुभव ऐकून मला खूपच छान वाटतंय की आपण हे राहिलेलं माझं काम आहे कुंडलिनी जागृत करायचं, ते करून घ्यावं असं मला वाटतंय. त्यामुळे मला अध्यात्मात अजून जोड मिळेल आणि गती मिळेल, प्रगती होईल असं वाटतंय. तर मला तसा योग येईल का? आता हे लॉकडाऊनमुळे वगैरे अडचणी आहेत, पण तुमच्या माध्यमातून झालं तर चांगलं होईल.
माझी एक तीव्र इच्छा होती ती कंप्लीट होईल असं वाटतंय मला. बस आता तुम्ही बोला मला. सर मला असं वाटतं सर प्रश्नोत्तर सर जे बोलतील शीतल तर ते आता बोलतील, कारण आता अगदीच 10 मिनिटं जवळपास सर 9 मिनिटं राहिलेली आहेत. तर आता तुम्ही जे बोलाल त्यात त्यांना त्याचं उत्तर मिळून जाईल. 4-5 मिनिटं जास्त झाले तरी चालतं, त्याला काही टाइम लिमिट नाहीये. फक्त सर बोलायला सुरू करण्याच्या पूर्वी एक साधकांच्या मनामध्ये असलेला भाव सांगते सगळ्यांसाठी. सरांचं बोलणं म्हणजे सतत सुहास्य मुद्रा, सतत सुहास्य मुद्रा हृदयी प्रेमनाचे, सतत सुहास्य मुद्रा हृदयी प्रेमनाचे, येती मुखातनी जणू पाट अमृताचे. सतत सुहास्य मुद्रा हृदयी प्रेमनाचे, येती मुखातुनी जणू पाट अमृताचे. आता हे अमृत वर्षावामध्ये चिंब भिजून जायला सगळेजण तयार व्हा. सर आता बोलायला सुरू करतील. काही 1-2 मिनिटं बोलू का? हा बापू बोलायचंय का? हा बोला. हो हो. जय गुरुदेव. माझं नाव बाप्पू पिंगळे, बारामतीचा आहे, प्रॉपर राहणारा. आई वडील वारकरी कुटुंबातलेच आहेत. बापू तुमचा परिचय द्या ना, कुठे काम करता काय? हा 2010 साली 2010 साली PSI झालं. योगा प्राणायामाची आवड होती पहिल्यापासूनच, ते अजूनही सुरू आहे योगा प्राणायाम. मेडिटेशन करतो, मेडिटेशन अगोदर करत होतो, मध्ये बंद पडला. आता या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये परत सुरू केलं मेडिटेशन. ताईंना शनिवारीच कॉल केला होता, त्यावेळेस सांगितलं. आणि मेडिटेशन मध्ये आता सोमवारचाच अनुभव, त्यानंतर ताईंशी काय बोलणं झालेलं नाही. सोमवारचं मेडिटेशन करता करता अचानक असं दिव्य प्रकाश येतोय आणि असं वाहत जातोय आपण कुठतरी पुढं. आणि पुढे गेल्यानंतर मग परत मनाला एक जाणीव होती डीप मध्ये, म्हणजे एक भीती वाटल्यासारखं झालं की पुढे जातोय. मग परत थोडस रिव्हर्स यायचा प्रयत्न केला की त्या अंगातून पूर्ण असे व्हायब्रेशन झाले होते सोमवारी, आता या सोमवारी. आणि असं मेडिटेशन थोडस आज्ञा चक्रात आणि थोडा संवेदना जाणवतात. तसं रेग्युलर मेडिटेशन चांगलं आहे आणि दिवसभर असं शांत वाटतं. तर बरेच जणच हेच म्हणणं आहे की उल्खातात अशी असू शकतात, एवढी शांत, आणि त्यामुळे लोकांनाही माझ्या या वागण्याचा फायदा होतो किंवा त्यांना त्याचा पोलिसांप्रती चांगला भाव. ठीक आहे, एवढंच माझे अनुभव. सर बोलायला सुरू करतील. तर बापू काय सांगायचं? बापू अजून काही बोलायचं तुम्हाला? नाही बस. सोमनाथनच सांगितलं, सोमनाथ रूमवरच राहिला होता माझ्या. आणि साधकपणाची खूप इच्छा आहे, पण ते आता मध्ये लॉकडाऊन सर्व. ज्ञानेश्वरी मी अटेंड करत होतो प्रभात रोडची, त्याच्यामुळे पण ह्यामध्ये लॉकडाऊन मुळे सर्व राहून गेलं. झालं काय? सर. हॅलो. हा सर. दोघांनी, सामंतने आणि पिंगळेने साधक होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. अतिशय छान आहे. 2-3 गुरुवार त्यांनी अटेंड केले आपला हा कार्यक्रम, आणि त्याच्यामधून त्यांची भूक आणि तहान वाढली की आपण साधक पाहावं. अतिशय छान. प्रभू त्यांना सहकार्य करतोय, बुद्धी देतोय आणि त्याच्या साम्राज्याकडे प्रभू ओढतोय. पहिल्यांदा एक गोष्ट थोडी स्पष्ट सांगावीशी वाटते की हा मार्ग किती उंचीचा आहे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तहान, भूक, श्रद्धा, समर्पण भाव वाढत नाही. जगामध्ये जे अध्यात्म सध्याच चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की काय अध्यात्म, कशाला म्हणतात अध्यात्म? कथा ऐकणे, प्रवचन करणे, प्रवचन ऐकणे, भागवत कथा श्रवण करणे. अनेक लोक भागवत बसवतात, यज्ञ हवन करणे, छोट मोठं एखादं, नवरात्रामध्ये होम हवन करणे, सप्तशतीचे पाठ करणे, मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करणे, चुकून कधीतरी एखादी माळ ओढणे, भजन करणे.
एखादे गीत म्हणणे, भजन करणे, तीर्थयात्रा करणे, गंगा स्नान करणे, बस एवढ्या आणि काही लोक हठ आणि अष्टांग योगाचे प्रयोग करतात. त्या हठ आणि अष्टांग योगाच्या प्रयोगामध्ये त्यांना काही नाही, काही धोती नेती एनिमा असे काही प्रयोग करतात, एवढंच आहे. तेही वैज्ञानिक रीतीने होत नाही. पण योगासन करणे, प्राणायाम करणे, रामदेव बाबाचं, रविशंकरजीचं, आपलं क्रियायोग करणे आपण डेव्हलप केलेला, एवढ्या पुरतं मर्यादित अध्यात्म चालतंय. आणि ही जी सांगणारी मंडळी आहे, महाराज लोक बनलेले आहेत, पीठाधीश मठाधीश हे बनलेले आहेत, हे जे सांगतायत ते खरं प्रमाण, तेच खरं अध्यात्म, अशी एक भावना जगामध्ये निर्माण झाली आहे. आणि हाच मार्ग श्रेष्ठ आहे. म्हणजे भजन करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, माळ जप करणं, तीर्थयात्रा करणं, हाच खरा मार्ग आहे. यालाच भक्ती म्हणतात, यालाच भक्ती योग म्हणतात, आणि हाच श्रेष्ठ मार्ग आहे असं म्हटलं जातं. आणि हे महाराज असं दाखवतात, प्रयत्न करतात किंवा दाखवतायत अज्ञानामुळे, त्यांना माहिती नसल्यामुळे, की आम्हीच महावीरासारखे आहोत, आम्हीच गौतम बुद्धासारखे आहोत, आम्ही ज्ञानेश्वरांसारखे आहेत, आम्ही तुकाराम महाराजांसारखे आहोत. आणि त्यांनी आज जे आम्ही करतोय प्रयोग, कर्मकांडी आणि भक्ती मार्गीय प्रयोग जे आम्ही तुटपुंजा स्वरूपात करतोय, हाच मार्ग श्रेष्ठ आहे. आणि पूर्वी झालेल्या संतांच्या समाध्या, त्यावर अभिषेक करणं, त्याच्यावर ते श्रद्धा ठेवणं, बस एवढंच काम आहे. आणि दर्शन घेणं त्यांच्या समाध्याचं, एवढं म्हणजे पुरे झालं. आणि हेच काम ह्या लोकांनी केलं, तुकाराम महाराजांनी हेच केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी हेच केलं, अशी बतावणी केल्या जाते. आणि हाच शेवटचा मार्ग आहे असं म्हटलं जातं. प्रश्न याच्याने अनुभव कोणाला आले का, याचा विचार कोणी करत नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे, असं मला वाटतं, ते कारण असं आहे की भगवद्गीता समजा सांगणारे तुम्हाला भेटले, प्रवचन तुम्ही ऐकताय, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी काय सांगते, अर्जुनाला भगवान कृष्णाने अनुभव दिले, स्पिरिच्युअल पॉवरचे अनुभव दिले. प्रश्न तुमच्या आमच्यासारखा असा सर्वसामान्य जनमानस असा विचार करतो की बाबा त्यांना अनुभव आले असतील ना, आम्हाला कृष्ण भेटू शकतात ना, आम्ही अर्जुन बनू शकतो. आता राहिला प्रश्न संतांचा, की ज्ञानेश्वरासारखं आम्ही होऊ शकत नाही, तुकारामासारखं आम्ही होऊ शकत नाही, आम्ही अगदी आमच्यासारखंच आम्ही होऊ शकतो. तर आमच्यासारखं होणं म्हणजे काही न होणं, फक्त ऐकणं, पुण्य लागणं म्हणून समजणं, दान धर्म करणं, पूजा अर्चा करणं आणि संपवणं विषय अध्यात्माचा, एवढंच आज प्रचलित चालू आहे. आणि ही महाराज लोक हेच दाखवतात की हे केलं की मोक्षाची वाट तुम्हाला मोकळी झाली. त्यांनाही अनुभव नाही स्पिरिच्युअल पॉवरचा, आणि त्यामुळे आज आंधळ दळतं, कुत्र पीठ खातं अशी स्थिती आहे. मठ आणि मंदिर अगदी वैभवशाली होत आहेत, आणि जनमानस हा धर्मांध किंवा अंधश्रद्धेने खूप देतोय त्या मठ मंदिरांना, पण परिणामी रिटर्न काहीही नाही हे लक्षात येतं. आणि म्हणून याच्यामधला धर्मभोळा समाज त्यांच्या मागे आहे, परंतु सुशिक्षित समाज हा त्यांच्या मागे नाही, तो शोधतोय. पण हा सुशिक्षित समाज मेंटल टेन्शन आणि डिप्रेशननी सध्या हे होतोय, आणि यांना मार्ग सापडत नाही. कारण त्या महाराजांच्या पूजा अर्चा, दान धर्म पद्धती, ड्रेस वेश, त्यांचं वागणं, त्यांच्या जटा, त्यांचं सगळं शेंडी, हे काहीही त्यांना आवडत नाही त्या सुशिक्षित लोकांना, नव्या पिढीला. आणि ते एकदम असे झालेले आहेत की शोधत आहेत मार्ग खरा मेडिटेशनचा, मिळत नाही, आणि ते भरकटलेले आहेत.
म्हणून एका फार मोठ्या महाराजांनी मला विचारलं, का हो तुम्ही प्रवचन देत का फिरत नाही? मी त्यांना असं म्हटलं, मी प्रवचन देऊ शकतो, तुमच्यासारखे हजारो लोक गोळा करील, फायदा काय? कोणाचं भलं झालं ते प्रवचन ऐकून? कोणाला स्पिरिच्युअल पॉवरचे अनुभव आले? नाही. मला माणसं तयार करायची, मला माझं नाव करायचं नाही, मला देव मंदिर सारखे माणसं बनवायचे आहे, सिद्ध पुरुष कसं होता येईल ते सगळं करायचंय. जे मी अनुभवलं माझ्या गुरूंकडे ते सामर्थ्य देऊन ही माणसं घडवण्याचं काम मी करतोय. आणि म्हणून मी फार कुठे प्रवचन देऊन लोकांचं भलं होतं हे खरं नाही. आणि म्हणून म्हटलं मी गाडून घेतलंय स्वतःला की हा दुसरा जो मार्ग आहे त्याच्याकडे वळवण्याचा. आता पहिल्यांदा मला हे सांगायचं ह्या आजच्या प्रवचनामध्ये की ही कर्मकांडीय प्रयोग, भक्ती मार्गीय प्रयोग जे मी तुम्हाला सध्या प्रचलित आहे ते सांगितलं, त्या मार्गाचं अनुसरण केल्यानंतर अनुभव देणारे सिद्ध गुरु जर भेटलेले नसतील तर त्याचा अर्थ कुठेतरी कमतरता त्या प्रयोगामध्ये तुमची राहिलेली आहे. आणि प्रयोग कसे करावेत हे विज्ञानी भागच कोणी सांगत नाही, कारण त्या महाराजांना माहिती नाही आणि तेही पुढे सरकत नाही. फक्त ड्रेस आणि वेश त्यांचा घातलेला आहे, त्यामुळे जनता भुललेली आहे. ड्रेस आणि वेश आणि शब्दज्ञान या तिन्हीवर जनता जगात भुललेली आहे आणि या महाराजांच्या तावडीमध्ये सापडलेली आहे. तेही सांगत नाहीत की आमच्यामध्ये ते सामर्थ्य नाही आणि काहीतरी दुसरे प्रयोग करावे लागतील. म्हणून पहिल्यांदा मी सांगतो की कथा, कीर्तन, प्रवचन हे सगळं ऐकून अर्जुन होता येत नाही. त्याला भगवान श्रीकृष्ण भेटावे लागतील. पण त्यासाठी पात्रतेचे प्रयोग ही प्रयोग देऊ शकतात. तर पात्रतेचे प्रयोग विज्ञानी पद्धतीने घेतले पाहिजेत. समजा उदाहरणार्थ तुम्ही नामजप करत असाल, कसा करायचा? नामाच्या स्टेजेस कोणत्या? वैखरी, पश्यंती, परा, मध्यमा, आहे की नाही? परा, पश्यंती, मध्यमा, वैखरीचं नाम कसं घेतलं जातं? पहिल्यांदा नामाच्या स्टेजेस कशा, त्या कशा कशा घ्याव्यात हे विज्ञानी प्रयोग माहिती नाहीये जगाला, कारण या महाराजांना येत नाही, यांना काहीही समजत नाही आणि खाली राम बोलो राम बोलो राम बोलो, असं फक्त राम बोलो म्हटल्याने कसं होणार? आणि होऊ शकतं, पण तुमच्या या जन्मात आयुष्य किती आहे? तुमचं आयुष्य फार कमी आहे आणि त्याच्यात संसार संघर्षमय आहे. संघर्षमय जगणं करावं लागतं, संघर्षयुक्त जगणं आहे आणि कॉम्पिटिशन्स आहेत. हॅलो हॅलो, येतोय सर आवाज? येतोय का? हो, येतोय. कॉम्पिटिशन्स आहेत आणि याच्यामधून संघर्षमय परिस्थितीमध्ये जगायचं, संसार करायचा आणि वेळ द्यायचा अध्यात्माला एकदम फार कठीण कार्य आहे. तरी आणि त्याचं विज्ञानच जर माहिती नसेल तर अजून कठीण. म्हणून दैनंदिन नामजप कसा व्हावा अर्थ सांगितलं. हॅलो, ऐकू येतंय ना सर? येतोय आवाज, येतोय. हा, दैनंदिन मार्गदर्शन, दैनंदिन नामजप कसा करावा माहिती नाही. हे सगळे प्रयोग, उदाहरणार्थ पुन्हा तीर्थयात्रा करायची, तीर्थस्थानावर गेलं त्याचे किरण कसे आपल्याला मिळवावेत याचं एक सायन्स आहे, याचं विज्ञान आहे. गंगा स्नान केलं तरी त्याचं पुण्य अर्जित कसं करावं, प्रत्येक क्रियेमध्ये विज्ञान आहे, प्रत्येक प्रयोगामध्ये विज्ञान आहे, पण यांना माहिती नाही आणि म्हणून ते अनुभव येत नाही. पण पात्रता कशाला म्हणतात एवढंच आज सांगतो. रक्तामध्ये ह्या सगळ्या प्रयोगांनी कुठलाही एक प्रयोग करा किंवा अनेक प्रयोगाची तुम्ही मदत घ्या, रक्तामध्ये विरक्ती भाव निर्माण झाला पाहिजे. नंबर 1. इंद्रियामध्ये थोडं वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि बुद्धीमध्ये थोडा विवेक निर्माण झाला पाहिजे. एवढ्या मर्यादेपर्यंत हे प्रयोग वाट दाखवतात. पण विज्ञानी पद्धतीने ते केले पाहिजे, जे आज विज्ञान जगात नाही.
म्हणून पहिल्यांदा आपल्याला हे महायोगधाम विज्ञानी पद्धतीने कसा प्रयोग करायचे आणि रक्तात विरक्ती, इंद्रियात वैराग्य आणि बुद्धीत विवेक थोडा निर्माण झाला म्हणजे पुढे काय होतं हे पुढच्या प्रवचनात सांगेल. आज एवढंच. आणि आता जे त्यांनी ते केलंय सावंत साहेबांनी औरंगाबादच्या, की मला कुंडलिनी जागरणची इच्छा आहे, मिळेल का? सर्वांना अधिकार आहे, परंतु तहान भूक झोप म्हणजे हा मार्ग जो देखीजे, तहान भूक झोप विसरीजे असं माऊली म्हणतात. तुम्हाला तहान आणि भूक किती तीव्रतेने लागलेली आहे प्रभू मिलनाची, शक्ती जागरणाची, त्यावर बरचसं काही अवलंबून आहे. प्रभूंनी तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं याचा अर्थ प्रभूची कृपा आहे. आता ती मिळवायची की नाही, घ्यायची की नाही, हे आपल्यावर अवलंबून आहे. घोडा पाण्यापर्यंत आणून सोडल्या जातो, पाणी प्यायचं की नाही हे घोड्याने ठरवावं. कर्म तुमच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून किती तीव्र तहान भूक आहे त्याच्यावरती हा खेळ आहे. आणि ती शक्ती तुम्हाला ह्या दरवाज्यापर्यंत आणून सोडते, ऐकवते. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आणि जरूर लॉकडाऊन झाल्यानंतर, आळंदीला आल्यानंतर एकदा आणि तशी तुमची बैठक होऊ शकते. आणि तुम्ही असं पाहिजे की पुन्हा दुसरीकडे जाणं नको, असा भाव जर असेल तर हे दालन मिळू शकतं. आता हळूहळू पुढच्या प्रवचनात पुढचा भाव सांगेल. नक्की तुम्हाला मिळू शकतं, त्याच्याकरताच आपण हे सुरू केलेलं आहे. परंतु तुम्हाला तहान भूक तपासली पाहिजे. तुम्ही स्वतःची तपासा, आपल्याला किती आहे. उगीच काहीतरी मिळते म्हणून आलो आणि पुन्हा आपण सोडून निघून जाऊ असं असेल तर जरा शक्य नाही मग पुढे. आणि याच्याकरता तुम्ही स्वतःला तपासा, तहान भूक तपासा आणि मार्गस्थ व्हा. एवढं बोलून मी संपतो. सर ह्या शीतल समारोप सर ह्या मार्गात आपल्या मीटिंगचा समारोप मी करते. ह्या मार्गाचं महत्व सरांच्या बोलण्यातून आता आपल्याला लक्षातच आलेले. फक्त साधकाच्या भावना 2 ओळीत व्यक्त करते. सुखी डाली को हरियाली, सुखी डाली को हरियाली, बेजान को जीवन दान दिया. सुखी डाली को हरियाली, बेजान को जीवन दान दिया. काले अंधेरे जीवन को सौ सूरज से धनवान किया. ही साधकांची भावना सरांच्या प्रती व्यक्त करते. आणि आपलं हे आजचं सेशन संपलं असं आपण जाहीर करूया. अभिवादन सगळ्यांना. मीटिंग एंड करते. थँक्यू. अच्छा.